अखिल नारी शक्ती वस्ती विकास संस्था घाटकोपर महाराष्ट्र यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। रविवार 22 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर, काजू टेकडी, घाटकोपर पश्चिम येथे हा कार्यक्रम पार पडला। संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ संगीता सूर्यकांत मांडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। समाजसेवेच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। तसेच उपस्थित मान्यवरांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ अश्विनीताई भरत मते, सौ सुरेखा गवळी, सौ कांचन बडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच संस्थेचे पदाधिकारी व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। नमस्कार, मी सविता चाकणे। संगीताताई मांडे यांनी खूप छान कार्यक्रम आयोजित केला। खरं तर 8 मार्चला महिला दिन असतो, पण महिलांच्या मागे खूप कामं असतात, त्याच्यामुळे त्याच वेळेला तो कार्यक्रम आयोजित केला जात नाही। आणि हा कार्यक्रम एकदम महिलांना सन्मान दिला। नगरसेवकापासून घरकाम करणाऱ्या महिलांपर्यंत त्यांनी त्यांचा सगळ्यांचा सन्मान केला। छानपैकी कार्यक्रम पार पडला। सगळ्यांना फलाहार देऊन, सगळ्यांचं स्वागत करून, हळदी कुंकू देऊन सगळ्यांचा छानपैकी कार्यक्रम पार पडलेला आहे। ते सगळ्यांचे आभार। नमस्कार, मी उज्ज्वला किरण पवार, मी मूळची इथलीच आहे। हे माझं माहेर घर आहे। मी राहते कल्याणला आणि मी एक सोशल वर्कर आहे, पत्रकार आहे। तर मी संगीताताईबद्दल एवढंच सांगेन की आज तिचं कार्य बघून ना मला खरंच खूप समाधान वाटलं आणि त्यासाठी मी खास तिच्यासाठी आज कल्याणवरून इथे आले। कारण मलाही असं वाटलं की महिला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करते आणि एक सुंदर काम करते। आज मी नवदुर्गा म्हणून नव हाताने काम करते आणि सर्व महिलांनी असंच तिला पाठिंबा द्यावा। आपल्या इथले अखिल नारी शक्ती निवास संस्था ही अशीच पुढे जावी, ही तिला शुभेच्छा देते मी। आणि गणरायाच्या चरणी हिच्या संस्थेसाठी, तसंच मी हिच्या संघटनेमध्ये आत्ताच नवीनच आलेली आहे, तर आमच्या संघटनेसाठी खूप खूप शुभेच्छा। मनपूर्वक सर्वांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहावेत, ही शुभेच्छा। जय भारत। मैं सबसे पहले जो आज ये है, आज के दिन जो संगीता मैडम को मैं शुक्रिया कहना चाहूँगी कि आज के ये मौके पे हमें बुलाया और हमने अपने जो भी एक समाज सेविका का जो एक फ़र्ज़ होता है, जो ज़रूरतमंद तक उनके मदद पहुँचने के लिए, तो आज हमें ये मेट्रो न्यूज़ चैनल के माध्यम से हमको ये मौका मिल रहा है कि हम समाज में न्यूज़ 15 लाइव, जनता की आवाज़ जनता की। तो ये न्यूज़ के ज़रिए हमको, हमारे सोशल वर्कर को, जो ये सर जो है संजय निराले सर जो है, ये संपादक जो है इस चैनल के, तो इनके ज़रिए जो हमारे सोशल वर्कर का जो प्रमोशन हो रहा है, और मैं सर से ये मुझे पता चला है कि सर ये सामाजिक जो कार्यक्रम होता है, जो सोशल वर्कर के लिए सर ये फ्री में सर्विस देते हैं, कोई चार्ज नहीं लेते। तो मैंने जब से मैं 25 साल से मैं समाज सेवा कर रही हूँ, लेकिन आज लोग पैसे की सिवाय बात नहीं करते। तो मैं चाहती हूँ तमाम से सोशल वर्कर, तमाम ट्रस्ट, तमाम NGO, तमाम सामाजिक काम करने वाले जो है NGO, ये सर को, संजय निराले सर को बुलाइए। ये न्यूज़ के माध्यम से जो ये पैसा बचेगा, तो हमको पैसा बचाना नहीं, उसी पैसे से हम गरीबों की मदद कर सकते हैं। लोग हायर एक वीडियो का, एक चीज़ों का बहुत हाई चार्ज करते हैं, तो वो पैसा हम गरीबों के लिए हम देंगे। तो सर आपका बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच। तो आपने देखा कि हमारे साथ बात करने के लिए रेहाना शेख जी थे। इन्होंने बहुत ही अच्छा जनता से अपील की है कि किसी को भी अगर समाज सेवा कर रहे हैं, किसी को कोई तकलीफ हो रहा है, तो ज़रूर न्यूज़ 15 लाइव से संपर्क करें। कोई भी चार्ज नहीं देना है और आपको फ्री में जो है हम न्यूज़ करेंगे और आपको दिखाएंगे कि आपको क्या तकलीफ है। इसी तरह आप देखते रहिए न्यूज़ 15 लाइव को। खूब खूब धन्यवाद। मेरा मोबाइल नंबर है 9326 500 660। फिर से एक बार आपको मोबाइल नंबर मेरा बोल रहा हूँ, 9326 500 660। न्यूज़ 15 लाइव, आवाज़ जनता की। आप देखना ना भूलें और कहीं कुछ हो तो आप मुझे कॉल करें। धन्यवाद। अखिल वस्ती महिला विकास मंडळ म्हणून संगीताताई मांडे यांनी सर्व महिलांना बरोबर घेऊन या ठिकाणी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला। खूप छान महिलांचा हा कार्यक्रम झाला। सर्व विभागातल्या महिला या ठिकाणी उपस्थित होत्या।
सर्वांचं त्यांनी यथोचित अगदी मनपूर्वक अभिनंदन केलं आणि सर्वांना शुभेच्छा दिला. जागतिक दिन महिला दिन का साजरा करावा त्याचं महत्त्व देखील त्यांनी समजावून दिलं. आणि आपण एक स्त्री शक्ती आहोत, पण स्त्री शक्तीचं मान सन्मान करत असताना जर एखादी स्त्री घडली तर घर घडतं, आणि घर घडलं की मग आपला देश घडतो. आणि या माध्यमातून एक स्लोगन आहे की जेणेकरून आपलं घर सांभाळत असताना आपण नारी शक्ती म्हणून, नारी शक्ती घडवत असताना आपले पुरुष मंडळी देखील आपल्या बरोबरीने असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करून दाखवलेलं आहे. आणि त्यांनी आज खूप छान कार्यक्रम घेतला. त्या स्वतःच नाही तर त्यांच्यावर असलेल्या सर्व महिलांनी देखील त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केले. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. बरोबर आहे. बघा, शेवटी मुंबई महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचं काम करत असताना जर एखादी महिला घराच्या म्हणजे घर सांभाळून, चूल आणि मूल सांभाळून जर घर सांभाळू शकते तर ती या मुंबई महाराष्ट्र या देशाचं म्हणजे देश पण सांभाळू शकते आणि या देशाचा कारभार देखील सांभाळू शकते असं ह्या ठिकाणी मी सांगू शकते. कारण अवकाशामध्ये गगनभरारी घेणारी देखील ही एक महिलाच होती. आणि शेवटी पृथ्वीपटवरती राष्ट्रपती महिला देखील आज महिलाच आहे. जर ती देशाचा कारभार बघू शकते तर घर बघू शकते, तर का नाही महिलांना आपण प्राधान्य द्यावं. आणि महिला आहे म्हणून स्त्री शक्ती आहे, आणि स्त्री शक्ती आहे म्हणून सक्षमीकरण आहे या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं. आज ये महिला जो दिन है, आज ये 8 मार्च जो महिला दिन के मौके पे जो अखिल भारतीय नारी शक्ति जो वस्ती सेवा संस्था जो है, इनके माध्यम से जो आज ये प्रोग्राम किया गया है, तो मुझे सबसे पहले तो मैं संगीता मांडे मैडम को तो मैं दिल से मैं शुक्रिया अदा करना चाहूँगी. मैं चाहती थी कि लोग मुझे बुलाए. इनका इतना 2 सालों के बाद इनसे मेरी मुलाकात हुई है प्रोग्राम में. उन्होंने भी 2 साल के बाद मुझे याद किया, तो मैं तहे दिल से मैं संगीता मैडम का शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि आज उनके माध्यम से, उनके ज़रिए आज ये प्रोग्राम में आकर मैं जो लोगों को जो सोशल वर्क हम काम करते हैं, तो हमारा जो मैसेज, क्योंकि ज़रूरतमंद लोगों तक उनका हक पहुँचना चाहिए, उनको जो मदद पहुँचना चाहिए, तो आज ये मुझे बहुत अच्छा मौका मिला कि मैं अपने ये मदद को मैं लोगों तक पहुंचा सकती हूं. तो थैंक यू सो मच. विकास सहकारी संस्था आज मांडेताई यांनी खूप चांगल्या प्रकारे इकडे कार्यक्रम आयोजित केला. आणि इथे ज्या महिला आज आल्या होत्या त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं. म्हणजे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिकल्यावरच माणूस संघटित व्हायचं आहे आणि संघर्ष करायचा आहे. तर ह्या महिलांकडे बघून याच्यामध्ये पुरेपूर ह्या वाक्याचा पुरेपूर इथे अर्थ पूर्ण होतं असं मला वाटतं. आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, खूप शुभेच्छा. हो, संगीताताईंनी खूप छान प्रकारे म्हणजे सगळ्या क्षेत्रातील महिलांना एकाच मंचावर आमंत्रित केले आणि सगळ्यांचं म्हणजे त्यांनी एकदम म्हणजे आपलं हे केलं, सगळ्यांना मानाने सन्मान केलं सगळ्यांचा. त्याच्यामुळं तर ते पण मला म्हणजे सगळ्यांनी त्यांचं असं कौतुक केलं सारखंच आहे. आणि अजून पुढे त्यांनी त्यांचं हे कार्य ते मोठ्या प्रमाणात चालू ठेवावं आणि जे महिला आहेत सगळ्या महिलांपर्यंत घराघरात त्यांचं कार्य पोहोचावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते. पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. संगीता सूर्यकांत मांडे. मी अखिल नारी शक्ती वस्ती विकास संस्था घाटकोपर या संस्थेचे स्थापक अध्यक्ष. सर्व महिला या माझ्यासाठी खूप आवर्जून आल्यात, त्यांचं मी आभार मानते. नगरसेविका या माझ्यासाठी खूप आवर्जून या सर्वांसाठी उपस्थित आल्या, याचं धन्यवाद.